हे बघा, मला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर काय माझ्याशी बोलतो, नाहीतर काय? ही पद्धत आहे बोलायची? प्रेशर आणू नका म्हणजे? ती शांतपणे बोलते ना. तू ना लांब उभा राहा. तो काही नाही करत आहे. तू थांबणार आहे बाबा जरा लांब. हे बघ गौतम, ऐक ना प्लीज. सिरियस मॅटर आहे म्हणून आम्ही इतका वेळ आलो ना बोलायला. मला माहिती आहे की आता आशुताई तुला आवडते, तू तिच्यासोबत लग्नाची स्वप्न पाहतोयस, पण मला सांग, अशा नात्याला अर्थच काय जिथे समोरची व्यक्ती दुसरं कोणावर तरी प्रेम करते? तुझ्या बायकोचं तुझ्यावर प्रेमच नसेल तर कसं संसार करणार आहेस तू? हे बघ, याच्या भावाचं आणि माझ्या बहिणीचं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे आणि मला माझ्या बहिणीला 100% सुखात बघायचंय. त्यासाठी मी काही करू शकते. नाही, काम कर ना, तू घरी जा आणि तुझे थोर विचार तुझ्या आई बाप्पांना सांग. मग ते जे म्हणतील ना आपण तेच करूयात तुझ्या बहिणीच्या सुखी संसारासाठी. तू बरोबर बोलतोयस, मम्मी पप्पांशी बोलायला हवं, पण ते इतकं सोपं नाहीये. ताईने जेव्हा नकार दिला होता लग्नासाठी तेव्हा मम्मीची हालत काय झाली होती ना, मी तुला सांगू शकत नाही. त्यामुळे भीती वाटते. त्यापेक्षा तू जर स्वतःहून बोललास की तुला लग्न करायचं नाहीये तर सगळंच सोपं होईल. खरंच प्लीज. वा 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 वा, कमाल आहे यार तुझी. म्हणजे स्वतःच्या बहिणीची आणि आई वडिलांची इज्जत वाचावी म्हणून मी माझ्या घरी भांडणं लावायची नाही का? आणि हे सगळं ऐकून माझ्या आई वडिलांचं काय होईल याचा विचारच नाही करायचा तुम्ही. आणि माझ्याशी लग्न मोडलं की मग एका श्रीमंत मुलाशी तुझ्या बहिणीचं लग्न करून द्यायचं, हाच प्लॅन आहे ना तुझा? नाही गौतम, तू समजतोस तसं काही नाहीये. मला समजतच नाहीये काही. तुम्ही डायरेक्ट आता माझ्याकडे म्हणता लग्न मोड, म्हणजे इथे मी आसावरी सोबत साता जन्माच्या गाठी जोडण्याचा प्रयत्न करतोय, स्वप्न बघतोय, आणि तुम्ही माझ्या इमोशन्सचा खेळ करून टाकला यार. काय काय कसं बोलू मी तुमच्याशी? आता मी जे बोलतोय ना शांतपणे ऐक. प्रश्न तुझ्या एकट्याचा नाहीये, आसावरीचा आणि गौतमचा सुद्धा आहे. एक घाव दोन तुकडे मलाही करता येतं, पण जोर जबरदस्ती करून काय होणार आहे? हे बघ, तू आम्हाला हेल्प करशील तर तुला तुझ्या करिअरमध्ये, तुझ्या लाईफमध्ये जे काही हवं असेल ते सगळं मी देईन तुला. हा गुंता शांतपणे सोडवावा यासाठी हे सगळं सुरू आहे, नाहीतर दुसऱ्या पद्धतीने सोडवणं अवघड नाहीये मला. अच्छा, मरायला निघालेल्या भावासाठी हात पसरवायला आलायस ना रे माझ्याकडे? तसं वाग ना मग जय खानोलकर. बस, नीट बोलायचं. होय, मी माझ्या भावासाठी काहीही करू शकतो आणि मी वचन दिलं त्याला, त्याचं लग्न आसावरीशी होईल असं. आणि आता तर होणारच. जय खानोलकर, माझा आसावरीशी साखरपुडा झालाय, विसरलास का? तुला काय वाटलं रे? थोडा पैशांचा माज दाखवला, आवाज चढवला की हवं ते मिळतं नाही का? तुला काय करायचं ते कर. मी आता हे लग्न मोडणार नाही.